नमस्कार मंडळी. आज सकाळी उठल्यानंतर मी खिडकीच्या बाहेर बघितलं तर सकाळी 8 वाजेचं ऊनसुद्धा दुपारी 12 वाजेसारखं वाटत होतं. त्यानंतर आले मी किचनमध्ये आल्यानंतर माझं सगळ्यात पहिले काम असतं जे शॉपवरचे रात्री धुतलेले भांडे असतात ते परत बास्केटमध्ये ठेवून देणे. त्यानंतर मी कोबीची भाजी पोळी बनवली. नाश्त्याला गरम गरम पोहे बनवले. गरम गरम पोहे घरात सर्वांनाच आवडतात. माऊनेसुद्धा पोहे खूप छान खाल्ले. त्यानंतर परत भांडे साचले, ते सगळे धुतले. किचन ओटा पूर्ण क्लीन केला आणि मी आली बेडरूममध्ये आल्यानंतर बेडरूमचा सर्व पसारा क्लीन केला आणि मी निघाले मूग डाळ आणि बेसन पीठ घ्यायला. मूग डाळ आणि बेसन पीठ किंवा इतर किराणा घ्यायला मला लांब जावं लागत नाही, कारण घराच्या खालीच किराणा दुकान आहे. तिथे सर्व काही किराणा मिळतो. तिथे मी गेले, मूग डाळ घेतली आणि बेसन पीठ घेतले. मी बेसन पीठ हे सम्राटचंच यूज करते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मी मावलं झोपवलं आणि तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. 1 वाजेला मी जेवून घेतलं आणि त्यानंतर मी बसले लसूण सोलायला. लसूण वगैरे सोलून झालं तितक्यात माझी आई आली. आई आल्यानंतर माऊ लगेचच उठली, खेळायला लागली. आई मला प्रत्येक कामात मदत करतच असते. माऊला जेवू घालणं, वडे वगैरे सगळ्याची तयारी करून देणं. त्यानंतर मी आवरलं, माऊला तयार केलं आणि आली शॉपवर आल्यानंतर मी पाव आणायला गेले. पावसुद्धा मी रोजच्या रोज फ्रेश घेत असते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी परत घरी आले आणि घरून आई आणि माऊला रिसीव्ह केलं. आई आणि माऊ खालीच उभे होते. ते पटकन गाडीवर बसले आणि आम्ही आलो शॉपवर आल्यानंतर मी शटर ओपन केलं, सर्व काही क्लिनिंगची तयारी केली आणि झाडझूड करून पाणी वगैरे शिंपडून सगळं काही क्लीन केलं. खुर्च्या वगैरेही मी रोजच पुसत असते, कारण हायजीन ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर सगळा सेटअप केला, तेल वगैरे गरम केलं. तेल मी रोज अल्टरनेट डेजला चेंज करत असते. त्यानंतर कस्टमर यायला सुरुवात झाली. त्यात एक कस्टमरचा एक छान रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. हॅलो गाईज, आज आम्ही बसूस वडापावला व्हिजिट केलं. इथल्या वडापावची टेस्ट एकदम ऑथेंटिक वडापावसारखी आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. थँक्यू. कस्टमरने रिव्ह्यू दिला आणि नंतर मूगभाजी आणि बटाट्या वड्याच्या ऑर्डर्स आल्या. ते सगळ्या ऑर्डर्स वगैरे सगळं संपवून आम्ही घरी निघालो. परत क्लिनिंग केली, झाडझूड केली आणि मग घरी निघालो. तुम्हीसुद्धा बसूस वडापावला